पुण्यामध्ये सेना आणि भाजपची युती तुटली आहे का? बैठकीतनं धंगेकर, नाना भानगरे निघाले, सगळ्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचं म्हणतोय। आपण पाहतोय की अनेक ठिकाणी युती तुटल्याच्या बातम्या येत आहेत। पुण्यात सुद्धा आता युती तुटल्याचं कळतंय, कारण इथे धंगेकर आणि भानगरे बैठकीतनं बाहेर निघालेले आहेत आणि सगळ्याच उमेदवारांना एबी फॉर्म देणार आहेत असं ते म्हणतायत। तेव्हा इथं स्वबळावर लढण्याची तयारी दिसून येते। पुण्यामध्ये पुन्हा भाजप आणि सेनेची युती तुटली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। शिंदेसेना आणि उमेदवारांना एबी फॉर्म देणार आहेत असं कळतंय। तेव्हा नेमकं बैठकीत काय झालं हे अजून गुलदस्त्यात आहे। मात्र भानगिरे आणि धंगेकर बैठकीतनं निघाले आणि सगळ्या उमेदवारांना आम्ही एबी फॉर्म देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा आपल्यासोबत सचिन जाधव जोडले गेलेत। सचिन, आपण पाहतोय की पुण्यामध्ये बैठक सुरू होती आणि बैठकीतनं भानगिरे आणि धंगेकर बाहेर पडले, सगळ्यांना एबी फॉर्म देणार असं म्हणतायत। नेमकं काय घडलंय, बैठकीत काय झालं? नक्कीच आपण पाहतोय की महानगरपालिका निवडणुकीला अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यातली शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार की यावर प्रश्नचिन्ह उपस्थित असताना उदय सामंत जे आहेत ते काही वेळात या हॉटेलला पोहोचणार आहेत आणि भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत। मात्र त्या अगोदर या ठिकाणी पुण्याचे शहराध्यक्ष असलेले नाना भानगिरे, उपनेते असलेले रवींद्र धंगेकर जे आहेत ते या हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाईल। सर्वांना तिकीट जे आहेत सर्वांना फॉर्म भरले जाईल। 165 जागावर आपण लढू असं या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांनी सांगितलंय। तर जे शहराध्यक्ष असलेले नाना भानगिरे आहेत तेही या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक पदाधिकारी आता बाहेर पडत आहेत। जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, शहराचे अध्यक्ष असतील किंवा इतर पदाधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणात आज सकाळी खरं तर या ठिकाणी आले होते। मात्र भाजप सेनेची युतीच्या बाबत कुठलीही घोषणा किंवा काही झाले नसल्यामुळे खरं तर अनेक जण आता बाहेर पडलेले आहेत। जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। बापू, काय झालंय नेमकं, काय घडणार आहे? कशा वरिष्ठ नेते सुंदर आणि छान प्रतिक्रिया देतील। एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या फार बोलक्या आहेत, कारण यांच्या चेहऱ्यावर नाराजी आहे। जी भाजप आणि शिवसेना युतीमध्ये ज्या 15 जागा दिल्या होत्या त्याच जागेवर खरं तर वरिष्ठ आहेत का खुश, किंवा त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते पुण्यातल्या या रामीगॅन हॉटेलमधून बाहेर पडत आहेत आणि 165 जागा लढून प्रत्येक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी खरं तर आता हे कार्यकर्ते बाहेर निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की पुण्यामध्ये पुन्हा एकदा युती फिसकटल्याचं कळतंय। दोन्ही गटामध्ये नाराजीही दिसते। आम्ही कोणाचा झेंडा घ्यायचा हातात? आम्ही भाजपचा झेंडा घ्यायचा का 15 सीटासाठी? आणि कशासाठी घ्यायचे 15 सीटासाठी? कशाला लाचारी करताय? आम्ही लढू ना आमच्या ताकदीवर। आणि शिंदे साहेबांचं नाव आहे आज महाराष्ट्रात, 2 नंबरचा पक्ष आहे आमचा। लढलं पाहिजे, स्वबळावर लढायला पाहिजे। आम्ही आमची ताकद दाखवू ना।